ओम नमः शिवाय. तारकेश्वर महादेव की जय. आज मी माहीमचा एक पुरातन देऊळ आहे तारकेश्वर महादेव मंदिर, त्याच्या संदर्भात मी तुम्हाला थोडीशी माहिती देतोय. मुंबई जेव्हा 7 बेटमधली बेट होती त्यावेळी माहीम एक छोटीशी बेट होती आणि इकडे स्वयंभू तारकेश्वर महादेव मंदिर आहे. इथे भरपूर ताराची जागा होती, त्या हिशोबाने स्वयंभू शिवलिंगला तारकेश्वर नाव दिलं गेलं आहे आणि ह्या देवाला नाव दिलं गेलं आहे तारकेश्वर महादेव मंदिर. हे मंदिर जवळजवळ 200 वर्ष जुनं आहे. 1835चा प्रॉपर्टी कार्ड आहे आमच्याकडे दाखवण्यासाठी. आणि दुसरं म्हणजे एक संपूर्ण देवस्थान ज्यांना म्हणतात, तो एक संपूर्ण देवस्थान आहे. म्हणजे शिवलिंग आहेत, त्याच्याबरोबर पार्वती माता आहे, काळ भैरव आहेत, गणपतीजी आहेत, विठ्ठल रुक्माई आहे, हनुमानजी आहेत, शनेश्वर ना. जर आपण शनी महाराज बोलतो, शनी महाराज, हां शनी महाराज महापुरुष पण आहे. दत्त आणि औदुंबराचे झाड पण आहेत. वड आणि पिंपळ पण एकत्र आहे. हे सगळे संपूर्ण देवस्थानच्या हिशोबाने आहे. हे एक फारच पुरातन देऊळ आहे आणि हे आमच्या कोळी समाजांचा आराध्य आहे. तसंच पूर्वी म्हणजे जेव्हा हा देऊळ जेव्हा होता 7 बेटमध्ये, तेव्हा कोळी समाजांचे सगळेच कार्य इथे व्हायचे. म्हणजे साखरपुडा असून द्या की लग्न असून द्या की काही छोटे मोठे प्रोग्राम असून द्या, ते सगळे इथे व्हायचे. इथे भरपूर मोकळी जागा त्यावेळी होती. आता ती जागा सगळ्या ठिकाणी एन्क्रोच झालेली आहे, म्हणून तेवढी आता जागा राहिलेली नाही. तरी हा संपूर्ण एक देवस्थान आहे. इथे प्रत्येक उत्सव होतात. इथे श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक सोमवारी आम्ही प्रत्येक उत्सव करतो. पहिल्या सोमवारी आमच्याकडे तुळस वाटप असते, तुळसची आम्ही रोपं वाटतोय फ्री ऑफ कॉस्ट. दुसऱ्या सोमवारी आमच्याकडे भजन मंडळी वगैरे असते. तिसऱ्या सोमवारी आमच्याकडे परत एक मेडिकल कॅम्प असते. आणि चौथ्या सोमवारी आम्ही सत्यनारायणाची पूजा वगैरे करून लोकांना प्रसाद वगैरे इकडे वितरण करतो. तसेच महाशिवरात्रीला आमच्याकडे 4 प्रहरची पूजा होते पूर्ण रात्रभर आणि सर्व भक्तगण इथे हे घेतात, भाग घेतात आणि सगळ्यांना पूजा करायचा आश्रय मिळते. आमच्याकडे कुठली पाबंदी नाही पूजा करण्यावर, म्हणून सगळे भक्तगण येतात आणि पूजा करतात. 4 प्रहरची मी पूजा करतो रात्री आणि दुसऱ्या दिवशी
आम्ही शिवला चांगला शृंगार वगैरे घालतो, धोतर वगैरे घालून, चांदीचा मुकुट वगैरे घालून आम्ही तो शृंगार त्यांना करून देतो. इथे प्रत्येक सण होतात, जसे आपल्या वर्षभरचे प्रत्येक सण म्हणजे होळी आहे, गुढीपाडवा आहे, मकर संक्रांती आहे, दत्त जयंती आहे. हे सगळे जसे आपले सण आहेत, नवरात्री वगैरे सगळे सण इथे या देवळामध्ये साजरे केले जातात. आणि इथे आता भरपूर वस्ती कमी झाल्यामुळे आता ठराविक लोक येतात. आणि तसं हे माहीमचा देऊळ जो आहे तो एक जुना आर्किटेक्चर स्ट्रक्चर म्हणून मानला जातोय. रचना संसदमधला त्यांचे आर्किटेक्ट स्टडी करणारे लोक पण इथे येऊन गेले आहेत आणि या देवळाचं स्ट्रक्चर बघून गेले आहेत. या देवळात देवस्थानाच्या आजूबाजूला मेन रोड आहे, तरी इथे भरपूर शांती आणि मनाला शांतीसुद्धा आहे. इथे भरपूर आपली कोळी समाजाची लोक येतात आणि 16 सोमवारचे व्रत करतात आणि त्यांची मनोकामना जी आहे ती पूर्ण होते. ते हा देऊळ म्हणजे एक पुरातन धर्मामधला देऊळ आहे आणि हा मेंटेन करण्यासाठी आता आम्ही एक उत्सव समिती स्थापित केलेली आहे. आणि ती उत्सव समिती आमचे सगळे जे विश्वस्त आहेत त्यांचे नाव वगैरे तुम्हाला राहते, आम्ही तुम्हाला बोर्डवर दाखवू. ते सगळे आमचे सहकार्य आहेत. तसेच इकडले राहणारे सगळे रहिवासी आणि आमचे व्यापारी ते पण आम्हाला चांगला सहकार्य करतात आणि आम्हाला चांगला सहकार्य भेटतो. म्हणून आम्ही इथे या पुरातन धर्माचं आम्ही रक्षण करू शकतो आणि याचं इथे प्रत्येक उत्सव करू शकतो आहे. हा देऊळ जो आहे तो स्वयंभू असल्यामुळे आणि 1835चा प्रॉपर्टी कार्ड असल्यामुळे भरपूर लोक इथे येतात आणि बघतात. म्हणून मी तुम्हालाही रिक्वेस्ट करेन, तुम्हा सगळ्यांना मी विनंती करेन की हा जो माहीमचा देऊळ आहे, हा पुरातन देऊळ, ते अवश्य एक टाईम या, दर्शनाचा लाभ घ्या आणि कसं पुरातन धर्म इथे आहे, कसं पुरातन देऊळ आहे त्याचं तुम्ही निरीक्षण करून तुम्ही स्वतः तुमचं मनाला समाधान करून घ्या. हा एक 200 वर्ष जुना देऊळ आहे. तर जर तुम्ही आले तर आम्ही तुमचे खूप आभारी राहू. आम्ही तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो आहे की तुम्ही एकदा या आणि बघा. इथे आमच्याकडे पुजारी नाहीत, आमच्याकडे लोक स्वतःच पूजा करतात आणि आमच्याकडे इथे एक विहीर आहे. त्या विहिराचंच पाणी फक्त शंकरांना अर्पित केलं जातं आहे आणि शंकराची पूजा त्या विहिराचं पाणी होतं आहे. ते पण एक मोठा महत्त्वाचं कार्य आहे इथे. तसंच आमच्याकडे नंदी बैल पण आहे, त्यांचे पण पूजा वगैरे होते. तर तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की तुम्हाला इथे येणं आणि दर्शन घेणं, लाभ घेणं ही आमची विनंती आहे. ओम नमः शिवाय. आमचे विश्वस्तचे नावं आहेत दिनेश घनश्याम चतीम, ते आमचे अध्यक्ष आहेत. किरण पुरुषोत्तम जोशी सेक्रेटरी, प्रदीप महादेव माले म्हणजे व्हाईस चेअरमॅन, विद्याधर कृष्णराव जाधव कॅशियर, गणेश राजेंद्र गुप्ता आमचे हे आहेत सदस्य आहेत, रमेश तुलसीदास गोविंद आमचे सदस्य आहेत आणि नरेंद्र यशवंत धुरी हे पण आमचे सदस्य आहेत. आमचा ट्रस्ट रजिस्टर आहे. तुम्हाला जर ते देणगी वगैरे काय करायचे असेल तर तुम्ही करू शकता आणि नेहमीच आमच्यामधला कोण ना कोणतरी देवळामध्ये भेटतो आहे. तिथे तुम्हाला काय पूजा वगैरे करायची असेल, तुम्हाला ग्रहशांतीची पूजा आहे किंवा अभिषेक वगैरे आहे किंवा रुद्रीपाठ वगैरे करत आहे तरी तुम्ही करू शकता. Subscribe.